गार्ड, वीरेंद्र साहेब आहेत का ऑफिसमध्ये? हो, ते 8 वाजताच आले. चला. ओ माय गॉड, मर्डर? आकाश, खून? रोहित, काय वाटतं, खून की आत्महत्या? आता काहीच सांगता येत नाही सर. मला तो पैसा पण नको आणि ती पोलीस कंप्लेंट पण नको. चूक वीरेंद्रकडून झाली ना. त्यांनी बिझनेस मध्ये घोटाळा केला. तुमचे मिस्टर आता या जगात नाही. नाही नाही नाही, शक्य नाहीये. रिपोर्ट म्हणतोय की हा खून आहे. व्हॉट? येस. तशी स्नेहलही मला आवडायची. कारण वीरेंद्र तुमच्या मध्ये आला. हो, मला त्यावेळी थोडं दुःख झालं होतं. पण तुम्हाला सांगू इन्स्पेक्टर साहेब, तिचं ते फुलपाखरू वृत्ती पाहिली ना, तेव्हापासून तिच्याबद्दल प्रेम काय, पण आकर्षणही वाटेनासं झालं. मला काळजी होती ती ताईची, तिच्या संसाराची. मग ही गोष्ट तुम्ही कधी आशाजींना नाही सांगितली? सांगितली ना, पण सर तिचा स्वभाव अगदी सोशिक. तिला काही करून त्या वीरेंद्रला या पाशातून बाहेर काढायचं होतं. त्याला एक संधी द्यायची होती, म्हणून ती मार्ग शोधत होती. पण शेवटी हा मार्ग मिळालाच नाही ना त्यांना ना वीरेंद्रला. बरं राकेश, आम्हाला वीरेंद्रची बॉडी त्याच्या केबिनमध्ये सुमारे 11 वाजता मिळाली. त्याच्या आधी तुम्ही वीरेंद्रला कधी भेटला? त्या दिवशी सकाळीच. मजूर पैशांसाठी अडले होते. विचारण्यासाठी केबिनमध्ये गेलो आणि मला म्हणाले की मी मजुरांचा एकही पैसा बुडवणार नाही. वाटलं तर हा बंगला विकेन, पण त्यांचे सगळे पैसे देईन मी. मला फक्त वेळ हवा आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला निघालात? हो, नाही, मी घरी गेलो. का? ताईचा फोन आला होता आणि त्यानंतर तुम्ही घरी आलात. ठीक आहे, गरज पडल्यास परत बोलू. थँक्यू व्हेरी मच.
माफ करा अमर साहेब, स्नेहलबद्दल बोलताना माझा तोल गेला. ही स्नेहल तुमची कोण? स्नेहल माझ्या मावशीची मुलगी आहे. गेल्याच वर्षी ती ग्रॅज्युएट झाली. खरं तर मावशी ती लहान असतानाच गेली. मग त्यानंतर तिच्या लग्नाचं कोण बघणार म्हणून मीच तिला इथे माझ्याजवळ बोलवून घेतलं. आम्ही असा विचार केला होता की राकेशशी तिचं लग्न करून द्यायचं. हा राकेश? हो, राकेश यांच्या फॅक्टरीमध्ये इंजिनियर आहे. खरं तर त्याचंही तसं कोणीच नाही आहे. आम्हीच त्याला सांभाळलं. याचा अर्थ राकेशला वीरेंद्रच्या वागण्याची सगळी कल्पना असणारच. हो, राकेशला त्यांच्या बेजबाबदारपणाची बऱ्यापैकी कल्पना होती. ऐसी मग जर राकेशने तुम्हाला कल्पना दिली होती तर तुम्ही वीरेंद्रला काही बोलला नाही? काय बोलणार? माझ्या डोळ्याखाली चाललेला हा लपंडाव सगळा मला कळत होता. राकेशने सांगितलेला प्रत्येक शब्द असा मला टोचत होता. नात्यांच्या पाणघृणाखाली चाललेली माझी ही अशी भयंकर फसवणूक सगळी मला कळत होती. पण तरी मी शांत राहिले. खरं तर मी स्नेहललाही बाहेर काढू शकत होते माझ्या घरातून, पण मी काहीच नाही केलं. तसं काहीच नाही केलं. कारण जर मी तसं काही केलं असतं तर मी यांना गमावलं असतं आणि मला वीरेंद्रला गमवायचं नव्हतं. म्हणून मग मी नंतर वाट पाहायचं ठरवलं. खरंच तुम्ही खूप सहनशील आहात आशाजी. मला माझा पराभव टाळायचा होता. म्हणूनच मग जेव्हा प्रकाशने मला सांगितलं की त्यांनी यांच्या बेजबाबदारपणाला कंटाळून पोलिसात कंप्लेंट केली आहे, मला खरंच खूप आनंद झाला होता. आनंद झाला? असं कसं म्हणता तुम्ही? हो, कारण हीच त्यांच्यासाठी खरी कसोटी होती. यावेळेस त्यांना हवी होती ती माया. त्यांना हवं होतं ते प्रेम. आणि मी खरं तर माझे दागिने वगैरे सगळे सांभाळून ठेवलेच होते. त्यानंतर मी प्रकाश भाऊजींना कॉल केला आणि त्यांना सांगितलं त्यांची जी काही भरपाई आहे ती जर मी हे दागिने देऊन त्यांना जर सुटणार असेल तर बरंच होईल. प्रकाश भाऊजींनी मला सांगितलं की या संदर्भात त्यांना अमरजींशी बोलावं लागेल. म्हणूनच मग मी तुम्हाला कॉल केला. पण बघा ना, वीरेंद्रनी तर मला त्याग करण्याची संधी दिली. आशाजी, मला तुम्हाला आणखीनही काही प्रश्न विचारायचे आहेत. हो, विचारा ना. मिस्टर वीरेंद्र स्वतःजवळ एक रिव्हॉल्वर बाळगत होते का? हो, खरं तर त्यांना बिझनेसच्या संदर्भात बऱ्यापैकी पैसे जवळ ठेवावे लागायचे. लाख रुपये त्यांच्या बरोबर असायचेच नेहमी. म्हणून मग त्यांच्याकडे ती रिव्हॉल्वर होती आणि त्याचं लायसन्सही होतं. ओके. पण मग आत्महत्या करावी अशी खरंच काही परिस्थिती उद्भवली होती का? वीरेंद्र फारच मानी होते. त्यामुळे पोलिसात कंप्लेंट जाऊन तिथनं अशी बेआबरू पत्करण्यापेक्षा मरण पत्करणं हेच त्यांना जास्त सोपं वाटलं असेल. ठीक आहे आशाजी, तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. यापुढे तुम्ही असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. निघतो मी. काळजी घ्या. येस रोहित, नीता, काय प्रोग्रेस? सर फार गुंतागुंत आहे. प्रत्येकाचा ठाम विश्वास आहे सर की वीरेंद्रने आत्महत्याच केली.
हा केवळ विश्वास आहे की स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी केलेला ढोंग आहे. रोहित, नीता, खुनी मिळालाय. काय? येस. सर पण खुनी कोण आहे? आपण सगळ्या गोष्टींची चौकशी केली, तपास घेतला, अनेक गोष्टींवर संशय घेतला, पण एका गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष झालं. ती म्हणजे वीरेंद्रच्या ड्रॉवरमधून मिळालेली ही डायरी. या डायरीकडे आपण लक्ष दिलं नाही. तुम्ही यायच्या आधी ही डायरी मी जरा वाचत होतो आणि काय योगायोग आहे बघा, डायरीत मला खुनी सापडला. पण सर खुनी कोण आहे? आणि या डायरीत काय लिहिलंय? वीरेंद्रला नशिबाने, नियतीने जे काही अनुभव दिले ते सगळे याच्यात लिहिलेले आहेत. एखादं पान वाचून दाखवतो मी. याच्यात वीरेंद्रने लिहिलंय, मी घरी आलो, आशाने मला विचारलं जेवणार का. मी नाही म्हटलं, कारण मी स्नेहल बरोबर हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो ना. आशा मला एका शब्दाने बोलली नाही, कारण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल लाचारी दिसत होती. मी तिचा विश्वासघात केला होता, इतका की तिने मला गोळी घालून ठार केलं असतं तरी चाललं असतं. अहो, जेवण तयार आहे, जेवताय ना? नाही, मला भूक नाही. मी आणि स्नेहल हॉटेलमध्ये जेवण आलो. याच्यात लिहिलंय, आज राकेश माझ्या केबिनमध्ये आला होता. त्याच्या आणि स्नेहलच्या विषयावर तो बोलला. त्याचं स्नेहलवर खूप प्रेम होतं. तो मला म्हणाला की तुमचे आणि ताईचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून कचरतोय, नाहीतर तुम्हाला मी गोळी घालून ठार करायलाही कमी केलं नसतं. तुमचे आणि ताईंचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून मी कचरतोय, नाही तर तुम्हाला गोळ्या घालून ठार करायला मी मागे पुढे पाहिलं नसतं. मी आज स्नेहलशी बोललो. तिला सांगितलं की मला आशाशी एकनिष्ठ राहायचं आहे. त्यावर ती संतापली, रागावली, म्हणाली निष्ठेच्या गोष्टी करतोस तू, एका कुमारिकेला फसवून. तुला जगायचा अधिकार नाही आहे. स्नेहल, आपली ही शेवटची भेट. यापुढे आपण भेटणार नाही. आता मी आशाशी एकनिष्ठ राहणार आहे. लाज नाही वाटत? एका कुमारिकेला फसवून आत्ता असं बोलतोयस? या जगात जगायचा तुला काहीच अधिकार नाहीये. म्हणजे सर, प्रत्येक माणूस हा खून करू शकत होता, पण आपल्याला नुसत्या शक्यतांवर भागवायचं नाहीये. आपल्याला खरा खुनी हवा आहे, आणि खरा खुनी इथेच पुढे आहे. इथे त्यांनी लिहिलंय, सगळे मला पैसे मागतात पण माझ्याकडे पैसे नाहीत. प्रकाश मला हिशोब मागतोय पण मी हिशोब देऊ शकत नाही. पण बँकेत माझ्या काही ठेवी आहेत, त्यातून मी प्रकाशचे पैसे परत करीन. पण मला एक शंका आहे. बस सर, एवढंच? पण सर हा उतारा अर्धवट वाटत नाही? मलाही तेच वाटतंय. याचा अर्थ डायरीचं हे पान फाटलंय किंवा फाडलं गेलंय. रोहित, तुझ्या एक लक्षात येत आहे? सर, डायरीतला मजकूर सगळा बॉलपेनने लिहिला गेलाय. राईट सर. हवलदार, इकडे या. त्या बोटांच्या ठशांसाठी वापरण्यात येणारी ती चारकोल पावडर आहे ना, ती घेऊन या. स्प्रे घेऊन या आणि एक ब्रश घेऊन या. बघा, आता बॉलपेनने लिहिल्यामुळे त्याच्या दाबाने दुसऱ्या पानावर बघ
काही अदृश्य अक्षर उमटलेली आहेत. ओके, आता यस सर. आता हा मजकूर आपल्याला कळेल, थोडासा वाचता येईल. बरोबर. काय लिहिलंय त्यांनी? हे सगळं मला ठीक- शंका होतीच मला शंका होतीच म्हणून मी सगळ्या माझ्या ठेवी तपासल्या, माझ्या ठेवी काढल्या गेल्या होत्या, पैसा पण बँकेतून काढला गेला होता. माझी खोटी सही करून. माय गॉड. पण ही सही कोणी केली? अर्थातच सुनील. सुनील मॅनेजर. येस, मॅनेजर. त्याचंच काम असणार. माझं फॅक्टरीत लक्ष नाही हे बघून त्यांनी हे सगळे उद्योग केले असावेत. हे काय, माझा विश्वासघात केला. विश्वासघात. येस, विश्वासघात केला. त्याला आता मी सोडणार नाही. त्याला उद्या मी ऑफिसमध्ये बोलवून पोलीस आले की त्याला पोलिसांच्या ताब्यात देईन की खरा खुनी हाच आहे म्हणून. म्हणजे सर आपल्याला आता सुनीलला ताब्यात घ्यावं लागेल, कारण खरा खुनी तोच आहे. येस. आणि सुनीलच्या हे लक्षात आलं की आपण आता जेलमध्ये जाणार, म्हणून त्यांनी त्याच्या रिव्हॉल्वरमधून एक गोळी झाडली वीरेंद्रच्या डोक्यात. ओ माय गॉड. सर म्हणजे आपल्याला सुनीलला ताब्यात घ्यायला पाहिजे. येस, ऑफकोर्स. कम ऑन नाउ. सर. बोल सुनील, वीरेंद्रचा खून तूच केलास ना? हो. बर, मीच खून केलाय. संपवून टाकलं त्याला. ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याचा विश्वासाचा खून सुद्धा मी केलाय. काय करणार साहेब? वीरेंद्रच्या आयुष्यात स्नेहल आली आणि त्यांचं सगळं वागणंच बदललं. बिझनेसच्या कामामध्ये त्यांचं लक्ष नसायचं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर सोडून जायचे. सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाचंही ऐकलं नाही. आणि रोजचा व्यवहार बघून मग माझ्या डोक्यात कापूर माजू लागला. माझं मन बदललं. हीच वेळ आहे करोडपती होण्याची. म्हणून मग कोणालाही थांग पत्ता न लागू देता हे शहर सोडून जायचं. म्हणूनच मी वीरेंद्रच्या खोट्या साह्या घेऊन सगळी मालमत्ता जमा केली. सगळा पैसा काढून टाकला. नेमकं त्याच वेळी प्रकाशने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली. तेव्हा तो भानावर आला. सगळी चौकशी केल्यानंतर त्याने एके दिवशी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. माझ्याशी भांडला, चिडला, रागावला माझ्यावर. माझा विश्वासघात तू केलाय. अरे आज जर मी तुला इथं अपॉइंट केलं नसतं तर कुठेतरी भीक मागत राहिला असता. सगळ्या पैशांची अफरातफर तू केली आहे. मला माझे सगळे पैसे पाहिजे आहे आणि आता पोलीस येणार आहे. तू कबूल कर की तू सगळे पैशांची अफरातफर केली आहे. इज दॅट क्लिअर? पण नाही वीरेंद्र, हा डाव तुला सहजासहजी उद्ध्वस्त करू देणार नाहीये मी. आणि जर इथे पोलीस आले तर त्यांना फक्त आणि फक्त तुझंच प्रेत मिळेल. बघ
मग मी त्याचंच रिव्हॉल्वर घेऊन त्याचा खून केला आणि तेच रिव्हॉल्वर त्याच्या हातात दिलं. मला माहिती आहे की त्याच्या बाजूने कुणी नसणार आहे. लोक समजतील की त्याने आत्महत्या केली. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली साहेब. मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली. पैसा हा बऱ्याच गुन्ह्यांचं मूळ कारण आहे. अविचाराने गुन्हा घडून जातो आणि मग कितीही विचार केला तरी मागे वळता येत नाही. तेव्हा मनावरचा ताबा हा सर्व त्रासांपासून सुटण्याचा जालिम इलाज आहे. रंगही नाही.